नमस्कार, लोभसच किचन मराठीमध्ये आज आपण खूप साधी, सिंपल परंतु चवीला खूप मस्त आणि कमीत कमी सामग्री वापरून कांद्याच्या पातीच्या 3 प्रकारच्या भाज्या बघूया. चला तर त्यासाठी इथे मी फ्रेश कांद्याची पात घेतली आहे आणि ती भाजी करण्यासाठी कशी साफ करायची ते बघू. पहिले असा कांद्याचा वरचा सालीचा भाग काढायचा आणि वरचा पांढरा कांदा कापून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर कोवळा पांढरा कांदा घेऊ शकता, पण आपण इथे आज हिरव्या पातीचीच भाजी करतोय. पातीचे टोक सुद्धा काढून घ्यायचे, हातानेच तोडून घ्यायचे. अशाच पद्धतीने पात स्वच्छ करून घेऊया. सर्व पात स्वच्छ करून झाल्यानंतर चिरण्याच्या आधी पात मोठ्या पातेल्यात घेऊन 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीत 5 मिनिट निथळ ठेवल्यानंतर आता 7 ते 8 पातींची गड्डी करायची आणि अशा पद्धतीने बारीक चिरायची. सर्व पात चिरून घेऊ. तुम्ही बघू शकता कांद्याची पात छान बारीक चिरून झालेली आहे आणि एवढ्या चिरलेल्या पातीच्या आपल्याला 3 पद्धतीने भाज्या करायच्या आहेत. पहिल्या पद्धतीने भाजी बनवू. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचे आणि थोडे गरम झाले की अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे तडतडले की स्लिट केलेल्या 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही मिरच्या बारीक चिरून घेतल्या तरीही काहीच हरकत नाही. मिरच्या तेलात थोड्या झाल्यानंतर पाव छोटा चमचा हळद घेतली की लगेच बारीक चिरलेली कांद्याची पात टाकायची आणि मसाल्यांसोबत मिसळून घेतल्यानंतर या छोट्या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली व ती 5 मिनिट आधी स्वच्छ धुवून घेतली होती ती घालायची. पाव छोटा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचे व मिसळून घ्यायचे. डाळीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती घेतले तरीही चालेल. भाजी मिसळून घेतल्यानंतर मंद आचेवर 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायची. बुडात लागायला नको म्हणून 3 ते 4 मिनिटांनी परत हलवून घ्यायची. पात झाकून शिजायला ठेवली की पातीला शक्यतोवर बरंच पाणी सुटतं, परंतु आता पाणी कमी सुटले आहे तर डाळ मऊ शिजण्यासाठी पाव वाटी पाणी घालायचे आणि हलवून परत 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवरच झाकायचे. 3 ते 4 मिनिटांनी भाजी परत बघू. आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घेतल्यानंतर परत 2 ते 3 मिनिट मंद आचेवरच झाकून ठेवायची. 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता भाजी बघताच खावीशी वाटते आहे. डाळ परफेक्ट शिजलेली आहे आणि पात सुद्धा शिजली आहे. तर भाजी बाउलमध्ये काढून घेऊ. आणि आता दुसऱ्या पद्धतीची भाजी बनवूया. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम झाल्यावर अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यानंतर 1 छोटा चमचा जाडसर कुटलेला लसूण घ्यायचा व त्याचा कच्चेपणा कमी झाल्यानंतर अर्ध्या हातानेच तोडून घेतल्या आहेत त्या 3 हिरव्या मिरच्या घातल्या आणि मिरच्या तेलात फ्राय झाल्या की कांद्याची पात घ्यायची. पाव छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा तिखट छान मिसळून घेतल्यानंतर चवीला मीठ व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत हलवून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर झाकून ठेवायचे. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून हलवून घेतल्यानंतर परत 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवरच झाकून ठेवायचे. 2 मिनिटांनी तुम्ही बघू शकता पात मऊसर झालेली आहे. तर यात आता छोट्या वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्ती म्हणजेच 3 ते 4 टेबलस्पून हरभरा डाळीचे पीठ बेसन घालायचे व छान मिक्स करून घ्यायचे. भाजीला जो ओलसरपणा असतो त्यामुळेच पातीला बेसन छान लागतं. वरून परत थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिट होऊ द्यायचे. म्हणजे भाजी छान शिजेल आणि बेसन कच्चे राहणार नाही. 3 ते 4 मिनिटांनी बघूया भाजी कशी झाली आहे ते. मोठ्या हिरव्या मिरच्या काढून घेऊ आणि बघा भाजी परफेक्ट शिजलेली आहे आणि ती यम्मी व टेस्टी पण दिसत आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेऊ. आपल्या 2 भाज्या करून झालेल्या आहेत. आता तिसऱ्या पद्धतीने भाजी कशी करायची ती बघू. ती पण भाजी तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा, कारण ती भाजी झाल्यानंतर वरून जो तडका देणार आहेत त्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते. कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल थोडे गरम होऊ द्यायचे आणि अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या
व तेलात फ्राय झाल्या की पाव छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा तिखट घालायचे आणि हळद व तिखट तेलात परतून घेतले की लगेच कांद्याची पात टाकायची. मसाल्यांसोबत छान मिसळून घ्यायची व चवीनुसार मीठ घालायचे. परत चांगले हलवायचे आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिट भाजी झाकून ठेवायची. 3 ते 4 मिनिटांनी भाजी हलवून घ्यायची व छोट्या वाटीने पाऊण वाटी म्हणजे जवळजवळ 4 ते 5 टेबलस्पून दाण्याचा कूट घालायचा आणि भाजीसोबत मस्तपैकी मिसळून घ्यायचा. दाणे खरपूस भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून कूट तयार केला. तसेच दाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. दाण्याचा कूट छान मिसळून भाजी परतवून घेतली की गरम केलेले पाणी टाकायचे. पाणी सुद्धा तुम्हाला जास्ती घट्ट किंवा पातळ रस्सा जसा हवा असेल तसेच टाकायचे. पाण्यासोबत सर्व जिन्नस छान मिसळायचे. पाणी नेहमी गरमच घ्यायचे, त्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजीवर तेलाचा तवंग सुद्धा येतो. आता भाजीला थोडी उकळी आली की परत मंद आचेवर 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचे. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे आणि झाकण न ठेवताच 2 मिनिट मंद आचेवर उकळू द्यायची. तुम्ही येथे भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता. पात पण छान शिजलेली आहे. तर आता गॅस बंद करायचा. भाजीला तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये 1 छोटा चमचा तेल थोडे गरम झाल्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात जाडसर कुटून घेतल्या होत्या त्या टाकून लसूण हलकासा सोनेरी झाला की तो तडका भाजीवर टाकायचा. पॅन मध्ये थोडे पाणी घेऊन ते पण टाकूया. लसूण आणि कांद्याची पात या कॉम्बिनेशनमुळे भाजीला छान चव येते. लगेच वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. रस्सा भाजी बघताच खावीशी वाटेल अशी दिसते. भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवायची. आणि येथे आपल्या कांद्याच्या पातीच्या 3 प्रकाराने बनवलेल्या भाज्या झालेल्या आहेत. तर आता ताटामध्ये वाढून घेऊ. पात आणि मुगाच्या डाळीची भाजी, बेसन पेरून केलेली पात व शेंगदाण्याचा कूट घालून रस्सा, वरून लसणाचा तडका ही भाजी, सोबत 2 फुलके वाढू. तुम्हीही अशा तिन्ही पद्धतीने भाज्या करून बघा व कशा वाटल्या ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.